नमस्कार, देशोन्नतीच्या बातमीपत्रात मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करत आहे। आता वळूया पुढील बातमीकडे। हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक यांच्या सतर्कतेमुळे खंडणीखोरांच्या ताब्यातून एका इसमाची सुखरूप सुटका करण्यात आली आहे। हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक व काही पोलीस सहाय्यक निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पथके नेमून ही स्टिंग ऑपरेशन अवघ्या 4 तासात पाठलाग करून 3 आरोपी पकडण्यास हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालं आहे। या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये पोलीस अधीक्षक जी श्रीधर व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयराम मोड, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिव संघारे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिव शंघेवारे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल्लापिल्लू, पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुपणे, पोलीस अंमलदार किशोर सावंत, महारुद्र शिंदे, विशाल खंडागळे, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र सावळे, आझम प्यारे, दीपक पाटील आणि हिंगोली ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक मगन पवार, आसलम गारवे, होमगार्ड विशाल मोहिते कोरडे यांनी अवघ्या 4 तासात 4 ते 5 किलोमीटर पाठलाग करून 3 आरोपीस ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातील इसमास सुखरूप सुटका केल्यामुळे पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पोलीस पथकाचे व सर्व पोलीस कर्मचाऱ्याचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला असल्याची माहिती दिसून येत आहे।